बोलन सोड माय येऊन आनंद बरं खरं आता. सो गाईस कसं बनलं आमचं वाटल्याचं का आता हे जे आहे ते अर्ध गरम तर खाली केलं आता माय आता आता माझ्याकडे व्हिडिओ आता मारला वेलकम गाइज इन माय न्यू ब्लॉग. सो गाइज आता ब्लॉग मी स्टार्ट करते. अँड गाइज मी सध्या आहे आमच्या हनुमानघाट एरियामध्ये म्हणजे आजीकडे. आणि एक मस्त सीन तुम्हाला दाखवतो आपण. आमचं ते घर आहे ते अर्ध्या जमिनीत गेले आता. आणि ह्या रोडचं काम काल चालू होतं आणि आज पूर्ण कंप्लीट झालं आहे. पण याच्यामध्ये एक फॉल्ट आहे. आता हे जे आहे ते अर्ध घर आमचं खाली केलं आहे आता. आणि याच्या खाली अगोदर 2 पायऱ्या होत्या. अशी जी आहे ही साईड अशी 2 होती खाली आणि खूप खाली होतं अगोदर. रोड खूप खाली होता, खूप म्हणजे तरी 2-1 फूट खाली होता. पण आता भरत अर्ध घर आमचं खाली गेले. दरवर्षी बनतो, दरवर्षी फुटतो आणि दरवर्षी बनतो. आणि अगोदर हा रोड खूप खाली होता पण आता जवळपास 2 फूट वर आला आहे. 2 ते 3 फूट असा वर आला दरवर्षी बनल्या कारणाने. हा पुन्हा पुढच्या वर्षी बनन आणि ते सगळं घेर ते एकदम परत लेवलमध्ये येईल असं दरवर्षी होतं आमच्याकडे. सो बाय द वे मी खात आहे सध्या जाम जालन्याची पेरू. असा कसा असतो तू पिले कुठे घेऊन चालली? समरीत खुर्ची खायला चालली तू? चल मी पण आलो. लाव स्टार्ट. चौघाजी चालू आहे आता वटकानाचा खेळ. अरे तसं नाही का उभा लावायचं कसं असं पाड्यासारखं. पाडाचं असं लावलं. त्या पती एवढं पोरग असं लावलं. बघ माझं राहिलं बघ. पडायला लागली इकडं आणतो नाही खेळायला ना. इकडं आणतो वाटतं ना. बघाय मम्मीने बनलं का पूर्ण ते. अरे पडून चाललं मला वाटकनच भेटले नाही प्रॉपर. हे बघ कसं लावून राहिलं. तसंच लावणं पडतं ते. हे बघ असं लावते बघ. हे विनर झालं. त्या अवघड आहे मग. हे बघ तू हे थांब अजून बाकी मग थांब. हे उभा ठुलर कस काय. हे बघ बी विनर आहे बघ. दाखव हे बघ. आम्ही त्याच्यावर बाहेर करणार आहे पण असं वाटतं का आडवं ठुलं तर मग मी किती तरी करते. कर बरं. करू का मग? कसं ठुलंय असं? ए थांब तुला घर बनायचं ना. मी प्रॉपर बनवतो. आणि काय मी बनवते? नाही एक सगळ्याचं बनवू. तू आणि इकडे मी प्रॅक्टिस घर बनवतो. जाय बरं आहे जा इथून. हे बाय पिल्ले अगं इकडे आण ना तू. थांब एकच बनवतो बाय. असा मार घाशील पिल्ले तो. असा मार घाशील तू. दोघे ते वटकन फेकून आणून बरं तुला. थांब कसं बनायचं. अरे प्लेन सरफेस नाही आता त्याला टेकून म्हटल्यावर मी वटकनाचं घर एवढे
काही सारे वाटकर आमच्याकडे हो मामी बघला बांगला बांगला मामी बांगला पण त्याच्यावर आवडतो इकडे म्हणलं पाकाचं म्हणलं हा सो गाईज कसं बनलं आमचं वटकाराचं घर आम्ही लहानपणी पण असं घर बनवतो वटकाराचे आणि या वटकां जवळपास 25 वर्ष जुने आणि असेच घर बनवतो आम्ही याचे कसं बनलं त्याच्या वाटे नको तो यांचं धिंगाणं चालूच रे नसताना हे असं आमचं घर आता कसा मार खाणार नाही तू माय हपा आता हपा माझ्याकडे व्हिडिओ आता माल दाखव तुम्ही थांब चल तू चल मायल दाखव चल माय ब्लॉग सो गाईज आपण होता हनुमान घाटमध्ये आज्जेकडे अँड हनुमान घाटून आलो आहे आम्ही आमच्या भैरवनाथ मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आलो आहे भैरवनाथ मंदिरामध्ये असं काही मंदिर परिसर सो काही हे होतं आमचं भैरवनाथ मंदिर आणि काही तिथं आता दर्शन घेतले आणि आता जातो आमच्या कॉलनीमध्ये आमच्या घरी सो तरी एक बघतो की आज कळालं की अजून एक न्यू मंदिर तयार केलं आहे पाठीमागच्या साईडला सो तयार केले का नाही ते एकदा जाऊन बघतोय सो स्टेट युन ब्लॉग गाईज हा एक नवीन रूट तयार केला इकडे पाठीमागं राहिलं मंदिर इथून आपण आलो आणि हा रूट नदीच्या एकदम साईडला जातोय एकदम साईडनं चाललो आहे आपण नदीच्या हे इकडं त्या साईडला नदी आणि आत्ताच तयार केला वाटतं 2-4 दिवसा अगोदर कारण अगोदर नव्हतं इथे आणि ह्या इकडं आपला हनुमान घाट मंदिर सो गाईज हे एक न्यू टेम्पल तयार केलं आहे आमच्या एरियामध्ये आणि ह्या इकडे हनुमान घाट एरिया आमचा ते आमचं हनुमान मंदिर आणि तो आमचा कट्टा हे बजरंगबली मंदिर आणि याच्या पलीकडे आमची गल्ली काही इथे आलो आणि लकी आरती पण घेतली सर्वांनी महाप्रसाद घेऊन जायचा महाप्रसादाची व्यवस्था त्यांच्या पाठोमागच्या बाजूने आहे सर्व माता माऊलींना पुरुष मंडळीला विनंती आपण प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही त्यांच्या पाठोमागे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे धन्यवाद सो गाईज लकेली इथे आलो आणि जी आरती ती पण भेटली सो गाईज मी सध्या आहेत हनुमान घाटच्या एकदम फ्रंट साईडवर ही पाठीमागे आमची गल्ली हे बजरंगबली मंदिर आणि ही आमची हनुमान घाटची गल्ली कोणती ही माझ्या ज्या साईडला आहे ही आमची हनुमान घाटची गल्ली आणि इकडं आमचं मारुतीचं मंदिर आणि हे इथं आमचं एक न्यू मंदिर तयार केलं आहे महादेवांचं मंदिर आहे आता याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे उद्या आणि इथे एक महाराज बोललेले आहेत सो त्यांचं इथं भजन वगैरे होतं आणि लकीली मी आलो तर आरती पण चालू होती तिथं आरती पण घेतली आणि इथे मंदिर सो गाईज आतमध्ये आहे मंदिरचा गाभारगृह आणि सध्या फक्त गाभागृह आहे अजून मूर्ती तिथे स्थापन नाही केली उद्या होईल आणि इथून जातो आहे आता आमच्या कॉलनीमध्ये सो ऑल्सो सबस्क्राइब दिस चॅनल अँड कमेंट दिस व्हिडिओ अँड लाईक दिस व्हिडिओ सो गाईज ब्लॉग स्टार्ट करता
सो गाईज सध्या तर काही ब्लॉग बनवणार नाही कारण वी वेंट ॲट होम. सो गाईज बाय द वे, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर.